नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा इकडे डॅडींचे खूपच लायकी काढणार आहे, कारण सूर्याची जी जमीन आहे ती डॅडींनी कशी बळकावलेली आहे ही कागदपत्र आता तुळजाच्या हाती लागलेली आहेत. म्हणजे जेव्हा शिवा आलेली होती त्यावेळेसच तुळजाने ते कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. ती कागदपत्र आता इकडे तुळजाकडे आहेत. तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे तुळजा बघत असते. आता डॅडींनी सूर्याला मानपान द्यायचं ठरवलेलं आहे. तो घरचा जावई आहे, त्याचा मानपान द्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की मग सूर्याला पोशाख केला जातो आणि त्याचबरोबर सोन्याची अंगठी हे सगळं अशा पद्धतीनं दिलं जात आहे. आणि सगळेजण तिथं पाहत आहेत की सूर्याला या सर्व गोष्टी केल्या जात असतात. तेव्हा त्याच्या बहिणींनाही खूप छान वाटत असतं. तेव्हा सूर्या म्हणत असतो की खरंच एवढी काही गरज नाही आहे या सगळ्या गोष्टी करायची. परंतु तुळजा म्हणत असते, असू दे रे सूर्या, तू जर आता त्यांनी केलेला मान घेतला नाही तर त्यांचा अपमान होईल ना, तुझ्या लक्षात येत नाही आहे, असं तुळजा बोलत असते. आणि मग सूर्या गप्प बसतो. सगळेजण आता तयारीला लागलेले असतात. तुळजा एकटीच आतमध्ये आलेली असते आणि तुळजा रूममध्ये तिने शोधाशोध करत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे डॅडींचा आवाज तिला येतो. मग डॅडी का आले असतील म्हणून तिने तिथून बाजूला जाणार असते. तेवढ्यातच तिने चाव्याही हातात घेतलेल्या असतात. या सर्व गोष्टी चालू असतात आणि डॅडी तिथं पोहोचतात. डॅडी म्हणतात, तू आणि इथे काय करतेस? तेव्हा तुळजा सांगू लागते, ते काय नाही, मी आपलं सूर्याला आराम करायचा होता ना, मग या खोलीत जागा आहे का बघायला आले होते. तेव्हा डॅडी म्हणतात, इथे काय गरज आहे त्याने आराम करायची? म्हणजे त्याला आराम करायचा असेल तर दुसरीकडे कुठेही करू शकतो, इथं काय गरज आहे करायची, असं डॅडींचं म्हणणं असतं. त्यावेळेस इकडे सूर्या मात्र म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय नक्की. सूर्याला कळतच नसतं की तुळजा अशी वेड्यासारखी का वागतीये, ह्याचा विचार तो करत असतो. त्यानंतर इकडे आता सगळ्यांना जेवायला वाढायचं असतं. 4 पाट खाली मांडलेले असतात आणि डॅडींचं म्हणणं असतं, म्हणजे काय, म्हणजे मला कळतच नाही आहे की या सूर्याच्या बरोबर हे कळतच नाही आहे की मी जेवायला बसायचं आहे, असं डॅडींचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे सूर्या, त्याचबरोबर डॅडी आणि इकडे सूर्याचे वडील आणि शत्रू असे सगळेजण जेवायला बसणार असतात. त्यावेळेस डॅडींना राग आलेला असतो. डॅडी म्हणत असतात, ते आपल्या घरचे पाहुणे आहेत, त्यांना आधी आपण जेवायला बसूया, हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. परंतु इकडे तुळजा मात्र ऐकायलाच तयार नसते. तुळजाचं असं म्हणणं असतं, काही झालं तरीही आत्ता हे काय आपण बघत आहोत ना ते थोडं वेगळं आहे. पण सूर्या मात्र पाहत असतो. तो म्हणत असतो की नक्कीच डॅडींनी हे सगळं मुद्दाम केलेलं असेल असं तुळजाच्या मनात असतं. त्यावेळेस आता सगळेजण गावातले येत असतात. मग डॅडी त्यांना नमस्कार करून सगळ्यांना आत बोलवत असतात. सगळ्यांशी छान पद्धतीने डॅडी वागत असतात, त्यांना नमस्कार वगैरे घालत असतात. खरं तर डॅडींनी ठरवलेलं असतं की सूर्याला लाज वाटायला पाहिजे होती. तुळजा म्हणाली म्हणून काय झालं, त्याची लायकी आहे का त्याने आमच्या शेजारी जेवायला बसायची, त्याने काहीच गरज नव्हती बसायची, असं डॅडींचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता सत्य आणि त्याची फॅमिली तिथं आलेली असते. तर सगळेजण त्याचं स्वागत करतात. आणि मग त्या आजी ज्या आहेत, म्हणजे त्या रंभा ज्या आहेत, त्यांना इकडे लगेचच बोललं जातं. ते म्हणतात की कसं आहे, तुम्ही आमच्या अपमानाचा बदला घेतलेला आहे म्हणून आम्ही आज इथं पाऊल टाकलेलं आहे. त्याचबरोबर इकडे सगळेजण आता स्वागत करत आहेत. आणि सत्या पण म्हणत असतो की खरं तर मला इथे येण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, फक्त तुम्ही सांगितलेलं आहे ना म्हणून आजीसाहेब आम्ही आलेलो आहे आणि दादासाहेब आलेलो आहे, असं तो सांगत असतो. परंतु त्याच्या म्हणण्यामध्ये एक वेगळाच अर्थ असतो. सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात, सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू असतात. परंतु तुळजाच्या मात्र डोक्यात वेगळंच असतं. तुळजाने जबरदस्त प्लॅन केलेला असतो. तुळजाने ठरवलेलं असतं काही झालं तरी यांचा कोणाचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, एवढंच तुळजाने ठरवलेलं आहे. त्याचवेळी इकडे सत्याची मान जी मोडलेली असते सूर्याने, ती अजूनपर्यंत नीट झालेली नसते. शालन आता आत येते आणि म्हणू लागते की अगं तुळजा, इथं काय करतेस तू, चल सगळेजण वाट बघतात गोंधळासाठी खाली. तुळजा म्हणते की हो आई आले, असं म्हणत आता तुळजा पण आत चाललेली असते. त्याचबरोबर तुळजाच्या डोक्यात वेगळंच चक्र घुमत असतं. तुळजा विचार करत असते. आणि त्याचवेळी विखे इकडे फोनवरती बोलत आलेला असतो आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तो बोलत असतो. त्याचा फोन मात्र सारखा चालू असतो म्हणून त्याला इकडे ओरडलेलंही असतं, नानांनी त्याला ऐकवलेलंही असतं.
परंतु आता पुन्हा त्याचा फोन चालू झालेला असतो आणि तेवढ्यातच धनी त्याच्याशी बाजूला येऊन धडकते आणि धनी त्याची चांगलीच मजा करायची ठरवते. मग तो म्हणत असतो की नाही ग, आता शहरात जिम टाकायचे, मी काही कशाला भीतोय का, अजिबात नाही. आणि झाडाच्या पाठीमागून धनी येऊन जोरात भोव करते आणि तो इतका घाबरतो की समोरचे ती त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणत असते की अरे शहरात जिम टाकायचे ना, मग काय झालं. आणि हे सगळं बोलणं इथेच थांबतं. त्याचबरोबर इकडे आमदारीनबाई आलेले असतात आणि त्या विचारू लागतात की कसं आहे, गरिबा घरची सून केली, उपकारच केलेत तुम्ही त्यांच्यावरती. पण मला एक विचारायचं आहे की काय घेऊन आली येताना, रुकवत काय आणला किंवा बाकी काय आणलं का. तिथे तुळजा असते. तर डॅडी म्हणत असतात की अहो गरज काय आहे त्याची. त्यावेळेस तुळजा तिथे येते आणि म्हणते की काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, आमची तेजूच या घरात आली आणि घर उजळून टाकले, आनंदीमय झाले, एवढं पुरेसं नाही आहे का. नाही कसं आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस विचारता पण आमच्या डॅडींकडे काहीच कमी नाही आहे. जर डॅडींना कोणी काय दिलं तर असं वाटेल की ते चुकीचं आहे, त्यांचा अपमान होईल. पण कसं आहे माहिती आहे का, काही अशी लोकं असतात सुनांच्या जीवावर बसून खाणारी. आमचे डॅडीत मात्र तसे नाही आहेत, असं ती बोलत असते आणि प्रत्येक वेळेस लायकी दाखवत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं तुळजाचं बोलणं चालू असतं. आता गोंधळाला सुरुवात होत असते. तुळजा जागी प्रत्येकाचा अपमान करत असते. तिला असं जाणवत असतं की सूर्याच्या घरच्यांना कोणी काय बोललं की सोडायचं नाही, एवढंच तुळजाने ठरवलेलं असतं आणि तुळजा त्याच पद्धतीनं करत असते. जागरण गोंधळाला सुरुवात होते. गोंधळासाठी आता बसलेले असतात ते म्हणजे शत्रू आणि आपली तेजू मात्र शांत खाली मान घालूनच असते. तिने आत्तापर्यंत एकदाही चेहऱ्यावर तिच्या हसू दिसलेलं नसतं की ती आनंदात दिसलेली नसते. फक्त ती एक शोभेची बाहुली बनून त्या घरात राहत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळेजण तिथं असतात. सूर्याला तुळजा म्हणू लागते की चल आज चल, काम आहे माझं. तेव्हा तो म्हणतो की का गं, जा की. तेव्हा ती म्हणते की चल ना रे, मला भीती वाटते एकटीला आज जायची. तेव्हा सूर्या म्हणत असतो म्हणजे. तेव्हा तुळजा म्हणते चल ना, आणि मग आत घेऊन आल्यानंतर तिला सूर्या बोलू लागतो, तुला कळतंय का तू काय करतेस, आत्तापर्यंत मी बघतोय तू प्रत्येक वेळेस डॅडींचा अपमान करतेस, त्यांच्याबरोबर चुकीचं वागतेस, असं सूर्या सांगत असतो. तुळजा म्हणत असते तू थांब, मी आलेस. आणि असं म्हणत त्याला थांबवते. आत जाते, लॉकरची चावी शोधते, लॉकर उघडते आणि त्या लॉकरमध्ये तुळजाला माहिती असतं की सूर्याची कागदं आहेत, सूर्याच्या जमिनीची कागदं आहेत आणि जे डॅडी इतके दिवस झालं त्याला चुकीच्या पद्धतीनं वागवत आहेत, ती कागदं, ती जी जमीन आहे ती डॅडींकडे आहे आणि डॅडींनी सूर्याला फसवलेलं आहे, हे सगळं तुळजाला माहिती असतं. आणि त्याचबरोबर तुळजा आता ती कागदं घेते आणि बाहेर येते. तर डॅडी तिला म्हणू लागतात की मला माहिती आहे आमचं कोकरू काय शोधतंय, नाही बघ एकदा, तो कसं कोऱ्या कागदावर सही करायला एवढा पण अडाणी नाही आहे ना. आणि तुळजा ते पेपर पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. तेव्हा तुळजा म्हणते की आता मी सोडणार नाही, कारण मी तुळजा सूर्यकांत जगताप आहे. थँक्यू.